रात्रीची वेळ पुण्याच्या चंदननगर भागात सगळं काही नेहमीसारखं शांत होतं. रस्त्यांवर दिव्यांचा पिवळसर उजेड पडला होता. रात्रीची 8 वाजण्याची वेळ होती, पण त्या शांततेच्या मागे एका भयानक वादळाची चाहूल लागली होती. एका मुलीने फक्त एक निर्णय घेतला होता, मला हे नातं पुढे नकोय, माझं दुसऱ्याशी लग्न ठरलंय. आणि हाच नकार एका तरुणाच्या डोक्यात इतका पेटला की प्रेमाचं रूप थेट रक्तरंजित सुडात बदललं. काही क्षणातच किंचाळ्या सुरू झाल्या, तिच्यावर धारदार ब्लेडचे वार झाले आणि चंदननगरची रात्र रक्ताने माखली गेली. काही दिवसांपूर्वी नसरापूर आणि पर्वती भागात घडलेल्या धक्कादायक घटनांनंतर आता पुन्हा एकदा पुणे हादरलं गेलंय. प्रेम, अहंकार, राग आणि विकृत मानसिकता ह्याची परिसीमा गाठली गेली. ह्या पुण्यात घडलेल्या प्रकरणात नेमकं काय घडलं, पोलिसांनी ह्या प्रकरणावर काय कारवाई केली, या नकारामुळे माणूस एवढा क्रूर कसा बनतो आणि समाजात माणुसकी इतकी का मरत चाललीये, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. पुण्यातील चंदननगर परिसरात घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आणि सुन्न करणारी आहे. ही घटना 29 एप्रिल 2026 च्या रात्री घडली आणि आज 8 मे 2026 रोजी त्या जखमी तरुणीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले. विमाननगरमधील एका नामांकित मॉलमध्ये एकत्र काम करणाऱ्या दिलीप राठोड आणि उजाला देवी दोहरे या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. परंतु काही दिवसांपूर्वी उजाला देवीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या एका तरुणाशी ठरवलं होतं. ही गोष्ट दिलीपला सहन झाली नाही आणि त्यातूनच त्याने हा हिंसक मार्ग निवडला. 29 एप्रिल रोजी रात्री 8:30 च्या सुमारास जेव्हा उजाला देवीचे भाऊ आणि बहिणी कामासाठी बाहेर गेले होते आणि ती घरात एकटीच होती, तेव्हा दिलीप तिच्या चंदननगर पठारे वस्ती येथील घरात शिरला. तिथं त्यांच्या लग्नावरून जोरदार वादावादी झाली आणि रागाच्या भरात दिलीपने तिच्या गळ्यावर सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तिचा गळा इतक्या भीषणपणे चिरला गेला होता की तिला बोलणंही कठीण झालं होतं. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. मात्र रक्ताच्या थारोळात पडलेल्या उजाला देवीने हिम्मत न हारता आपल्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला आपली अवस्था दाखवली. भावाने तात्काळ घरी धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी जेव्हा तिची भेट घेतली तेव्हा ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. तरीही तिने कागद आणि पेन मागवून घेऊन त्यावर आरोपी दिलीप राठोड असं नाव लिहिलं, ज्यामुळे गुन्हेगाराची ओळख पटणं सोपं झालं. गेल्या 10 दिवसांपासून उजाला देवी मृत्यूशी झुंज देत होती, मात्र आज तिची प्राणज्योत मालवली. चंदननगर पोलिसांनी सुरुवातीला हत्येच्या प्रयत्नाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता, परंतु आता तरुणीचा मृत्यू झाल्याने आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आरोपी दिलीप राठोड याला पोलिसांनी 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आणि आता त्याचा तपास सखोल केला जात आहे. पुण्यातील गुन्हेगारीचं हे सत्र इथेच थांबलेलं नाहीये, कारण काही दिवसांपूर्वी नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पर्वती भागात 50 वर्षाच्या नराधम आजोबाने स्वतःच्या नातीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या पाठोपाठ चंदननगरमधील या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले. या सलग घडणाऱ्या घटनांकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की समाजात विकृत प्रवृत्तींचं जाळं किती खोलवर पसरलंय. लग्नाला नकार दिला किंवा स्वतःची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत माणसाची मजल जाते. हे अत्यंत चिंताजनक आहे. शिक्षणाचं माहेरघर मानलं जाणारं पुणे शहर आज अशा क्रूर घटनांमुळे गुन्हेगारीचं केंद्र बनतंय की काय, अशी भीती सामान्य नागरिकांपर्यंत निर्माण झाली आहे. माणसाची प्रवृत्ती कोणत्या स्तराला जाऊ शकते याचा विचार केल्यास अंगावर काटा येतो. माझं नाही तर कोणाचंच नाही, ही अहंकारी आणि मालकी हक्काची भावना या हत्येमागे असल्याचं स्पष्ट दिसतंय. नात्यात निर्माण झालेला हा टोकाचा द्वेष आणि हिंसक वृत्ती ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून ती बदलत्या सामाजिक मानसिकतेचं लक्षण आहे. आजकालच्या तरुणाईमध्ये संयम आणि नकाराचा स्वीकार करण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. त्याचं रूपांतर अशा हिंसक कृत्यांमध्ये होतंय. कायद्याचा धाक उरलेला नाही की नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालाय, असा प्रश्न आता विचारला जातोय. ज्या शहरात मुली सुरक्षित असल्याचा दावा केला जातो, त्याच शहरात दिवसा ढवळ्या किंवा भरवस्तीत घरात शिरून तरुणींची हत्या केली जाते. ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. नसरापूरमधील त्या चिमुकलीचे क्रूर हाल असोत किंवा पर्वतीमधील रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना असो, या सर्व घटनांमधून समाजातील वाढती क्रूरता स्पष्टपणे अधोरेखित होते. या घटना रोखण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी नसून कौटुंबिक संस्कार आणि मानसिक उपचारांची देखील तितकीच गरज आहे. माणसाचा स्वभाव इतका थराला गेलाय की तो प्रेमाच्या नावाखाली रक्ताचे पाट वाहताना मागे पुढे पाहत नाही. समाजातील ही डर्टी हिस्ट्री आणि विकृती वेळीच ठेचली गेली नाही तर भविष्यात सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होईल. उजाला देवीचा हा बळी म्हणजे केवळ एका प्रेयसीचा मृत्यू नसून तो समाजातील सुरक्षिततेच्या भावनेची हत्या आहे.
अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळणं अपेक्षित आहे, जेणेकरून भविष्यात कोणाचीही असं टोकाचं पाऊल उचलण्याची हिंमत होणार नाही. बाकी मंडळी, पुण्यातील ह्या तिसऱ्या निर्दयी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.